नमस्कार, मी मंजुल स्वागत करतो तुमच्या सेवादन ब्लॉगच्या या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण LIC बद्दल माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आज माहिती घेऊया LIC बद्दल. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमचं नाव सांगा. माझं नाव जितेंद्र आनंद केळकर. सर, ऑफिसचा ऍड्रेस कुठला आहे? तिचा ऍड्रेस आहे संदेवी कॉम्प्लेक्स, बाजारपेठ सेवा. सर, आता तुम्ही खूप वर्षापासून LICच्या या क्षेत्रात आहात. तर LIC ऑफ इंडिया फुल फॉर्म काय? इलेक्ट्रिक इंडियाचा फुल फॉर्म आहे की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय जीवन विमा निगम. आज LICला 1 सप्टेंबर 1956 साली चालू झाली आणि आज 1 सप्टेंबरला 69 वर्ष पूर्ण झाली. तर तुम्हाला या क्षेत्रात किती वर्ष झाले काम करताना? या क्षेत्रात 20 वर्ष पूर्ण झाले. जगा ऑक्टोबरला 1 वर्ष पूर्ण माझे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री मोहन सुरेश आहे, त्यांचे म्हणून मार्गदर्शन व सहकार्य मला थोड्या वर्षात लाभलेले आहे. तसेच मी LIC मध्ये सलग 7 वर्ष सोनल विमा प्रतिनिधी आहे. तर सर, विमा म्हणजे काय? मानवी आयुष्यावरील जोखीम संरक्षित आहे. मानवी संरक्षित करताना जशी शेती, घर, एखाद्या कंपनी यांचा विमा केला जातो. का काही नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळावी तर कंपनीच्या वगैरेच्या घरांचा शेती केला जातो. मानवी आयुष्यावर देखील विमा खूप जरुरी आहे. तर मोदीचं फक्त आपल्याला असं मत आहे की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाने आपल्याला परवडेल, आपल्या ठिकाला परवडेल अशा पद्धतीने एखादी पॉलिसी करणे खूप जरुरी आहे आणि काळाची गरज आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये वाढ दरवर्षी आपलं तर उत्पन्न वाढत असेल तर त्याप्रमाणे वाढ करणे हे सुद्धा जरुरी आहे. एकाच मुलांची शिक्षक शिक्षणासाठी आणि त्यांच्या मॅरेजच्या प्रयोजनासाठी सुद्धा आपण विम्याच्या माध्यमातून बचत करून ती मॅरेज शिक्षण करू शकते. तसेच वृद्धापकाळासाठी बचत देखील विम्याच्या माध्यमातून करू शकतो. समजा करता व्यक्ती अकस्मात मृत्यू झाला किंवा आजकाल आपण बघतो समाजामध्ये अनेक प्रकारचे अचानक निधन होतात, ते वेगवेगळ्या आजारांनी अचानक मृत्यू झालेला आपल्याला दिसत आहे. जर कोणाचा मृत्यू झाला आणि त्याची पॉलिसी त्याला पॉलिसी काढलेली असते आणि त्या व्यक्तीने पॉलिसी काढलेली असेल आणि ती पॉलिसी म्हणजे स्वागत तिथेच असेल आणि जर घटना घडली त्या कुटुंबाच्या असेल तर त्याच्या कुटुंबात आर्थिक आधार म्हणून आर्थिक सहाय्य येऊ शकतो. तर कोणते कोणते प्लॅन अवेलेबल आहेत सर? तर आपल्याकडे युनिबॅक पॉलिसी आहे, त्यानंतर लिमिटेड प्रीमियम पॉलिसी, गॅरंटी रिटर्न देणार पॉलिसी. म्हणजे लिमिटेड प्रीमियम म्हणजे ठराविक मुदत असते, त्यातल्या ठराविक मुदतीनं पुरता पैसे भरायचे, प्रीमियम भरायचे, त्यानंतर तुम्ही कालावधीसाठी पैसे भरायचे नसतात, परंतु विमा सदस्य पूर्ण मुदतीपर्यंत भरत असतो आणि त्यानंतर आपल्याला रिटर्न मिळते. अशा पद्धतीने गॅरंटी रिटर्न देणार असेल त्यानंतर होल लाईफ प्लॅन आहे आपल्याकडे. होल लाईफ म्हणजे काय, तर एकाच पॉलिसीमधून आयुष्यभराचं संरक्षण आपल्याला एका पॉलिसीवरून मिळू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही नंतर दरवर्षी पेन्शन देणारे प्लॅन त्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसेच आपल्याकडे होल लाईफ प्लॅन आहे. तर होल लाईफ म्हणजे काय, तर होल लाईफ म्हणजे एकाच पॉलिसीतून पूर्ण आयुष्यभर विमा संरक्षण राहतो अशा पद्धतीचे प्लॅन असतो, त्याला होल लाईफ म्हणतात. आणि त्यामध्ये सुद्धा ठराविक कालावधीनंतर ठराविक वर्षानंतर 20 वर्षांपासून इन्कम मिळू शकतो असे देखील प्लॅन आपल्याला करत. पेन्शन प्लॅन देखील आहे, म्हणजे उताराची आर्थिक गरजा असतात त्याची फुलफिलमेंट ह्या माध्यमातून आपण त्याच्या माध्यमातून जी आर्थिक गरज आहे ती आपण त्यातून पूर्ण करू शकतो. टर्म इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्सचे काही प्रोडक्ट आहे त्यामध्ये टर्म इन्शुरन्स म्हणजे ठराविक
कमी हप्त्याच्या प्रीमियम मध्ये हे मोठ्या रकमेचा विमा आपण त्यातून घेऊ शकतो. म्हणजे 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड अशा पद्धतीचा विमा आपण कमी प्रीमियम घेऊ शकतो. आणि आता जो ट्रेंड आहे तो शेअर मार्केट पॉलिसीचा, एलआयसी सुद्धा विविध पॉलिसी आहेत. आणि ते निफ्टी 50, निफ्टी 100 याच्यामध्ये फक्त ती गुंतवणूक केली जाते. तसेच 5 वर्षांना आपण तेव्हाही पार्शियल विड्रॉल मिळू शकतो. अशा पद्धतीचे प्लॅन देखील एलआयसीच्या म्हणजे पॉलिसी मागील 15-20% पॉलिसी आज मॅच्युअर होते त्यांचे चांगल्या प्रकारे दिसून घेण्यात आले. तर या व्हिडिओमध्ये आपण घेतच ठेवूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.